आता तुम्हाला मी या गणपती बाप्पांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य सांगते। जगातील सर्वात उंच गणेश प्रतिमा ठरावी अशी ही मूर्ती आहे। वजन 800 टन आहे। चिन्मय गणाधीशाची मूर्ती डाव्या सोंडेची आहे। नमस्कार मंडळी, कोल्हापूरची प्राची या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहे टोप संभापूर येथील जगातील सर्वात मोठा गणपतीची मूर्ती पाहण्यासाठी। हे वातावरण पाहून तुम्हाला असं वाटत असेल की हा कुठला तरी कोकणातील रोड आहे, पण नाही, हे आपल्या शिहेबावडा मार्गावरील रोड आहे। किती मस्त वातावरण झालेलं आहे। आता जो तुम्ही पाहत आहात तो बावडा आणि शिरोलीला जोडणारा पूल आहे। इथून सरळ पुढे आल्यावरती आपण शिहे पहाटेला पोहोचतो। तिथून आपण सरळ नॅशनल हायवे वरती पोहोचलेलो आहे। इथून सरळ पुढे आल्यावरती आपल्या डाव्या हाताला एक टर्न लागेल। पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या हातालाच गणपती बाप्पांचे लांबून दर्शन होते। गंधर्व पार्कचा बोर्ड दिसतो, तिथून सरळच जायचं। हा रोड बऱ्यापैकी चांगला आहे। आपल्याला चिन्मय सेवा ट्रस्टची कमान दिसेल, तिथून आपण सरळ आत जायचं। आतमध्ये आल्यानंतर हे वातावरण इतकं मन प्रसन्न करण्याजोगे आहे आणि इथून बाप्पांची मूर्ती ही अशी दिसते। पायऱ्यावरून वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मन प्रसन्न करण्याजोगी वातावरण आहे। आज बाप्पांच्या पाशी जाण्यासाठी एकदम छोटीशी वाट केलेली आहे, ती पण मस्त आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला चिन्मय गणाधीश मंदिर दिसेल। आज तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पांची छोटीशी प्रतिमा आहे। तसेच आतमध्ये महादेवांची मूर्ती व पिंड सुद्धा आहे।
पुढे आल्यावरती चिन्मय जीवन दर्शन फोटो गॅलरी दिसते. इथे आपल्याला व्हिडिओ घेण्यासाठी परवानगी नव्हती, तरी सुद्धा आपण थोडे व्हिडिओ घेतलेले आहेत. त्याच्याच बाजूला जीवन दर्शन व शिव मंदिर आहे. आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला बजरंगबलींची मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता चिन्मय जीवन दर्शन. तसेच श्री दक्षिणेश्वर कैलासनाथ मंदिर. आता तुम्हाला मी या गणपती बाप्पांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य सांगते. जगातील सर्वात उंच गणेश प्रतिमा ठरावी अशी ही मूर्ती आहे. साधारणतः 85 फूट उंची असून सिमेंट कॉन्क्रीटची बनलेली आहे व वजन 800 टन आहे. ही मूर्ती कर्नाटकातील मूर्तिकाराने 50 कामगारांच्या मदतीने 18 महिन्यात पूर्ण तयार केलेली आहे. चिन्मय गणाधीशाची मूर्ती डाव्या सोंडेची आहे. पुढचा उजवा हात वरदहस्त आहे. मागील उजव्या हातात अंकुश, मागील डाव्या हातात पाश व पुढील डाव्या हातात मोदक आहे. मंदिरात असलेल्या पंचधातूंच्या प्रतिकृतीवरती दैनंदिन पूजा अर्चना होते. बाप्पांची ही मूर्ती 18 नोव्हेंबर 2001 रोजी दर्शनासाठी खुली करण्यात आली.